बातमी आहे महावितरणासंबंधी। महावितरण कंपनी 37% वीज बिलात दरवाढ केली, यामुळे सामान्य वीज ग्राहक होरपळले जात आहे। ही दरवाढ विदर्भ राज्य आंदोलन समितीला अमान्य असून वीज ग्राहकांच्या हक्काकरता व वीज दरवाढ विरोधात कोराडी येथे प्रदूषण पसरवणारे नवीन वीज संयंत्र उभारण्याच्या विरोधात तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता विदर्भ राज्य आंदोलन समिती आज क्रांतीदिनी निमित्तानं लॉंग मार्च संविधान चौक इथून काढण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी घेराव केला जाणार आहे, असे मत विदर्भवादी वामनराव चटप यांनी व्यक्त केले आहे। हे आंदोलन आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता। त्याचबरोबर विदर्भासमोरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, सध्याच्या घडीला विजेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे। म्हणजे विदर्भ बनवतो आणि आम्हालाच वीज जी आहे ती फक्त 1500 मेगावॅट वीज लागते, 7,500-7 हजार मेगावॅट ऑलरेडी वीज बनते। आणि एवढं असूनही जगातली सगळ्यात महागडी वीज विदर्भामधल्या शेतकऱ्यांना मिळते, ती सुद्धा अर्धवट मिळते, ती सुद्धा रात्री मिळते। आठवड्यातून 3 दिवस दिवसा 3 दिवस रात्री अशा पद्धतीने मिळते। भरमसाठ बिलं लावल्या जातात आणि हे कमी की काय, आता पुन्हा कोराडीला साधारणतः 1300-1400 मेगावॅट विजेचे नवीन प्लांट घातलेले आहेत। त्या प्लॅनची आम्हाला काही गरज नाही आहे। आम्हाला जे उद्योगधंदे पाहिजे ते दुसऱ्यांनी पळवायचे आणि आमच्याकडे मात्र केवळ प्रदूषण पसरवणारे उद्योग द्यायचे। हे जे राज्यकर्त्यांचं धोरण आहे, या सगळ्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि विजेच्या संदर्भात जो खेळखंडोबा सरकारने केला आहे, वेगळा विदर्भाची जी आमची 100 वर्षाच्या वरची जी मागणी आहे, त्या मागणीला जे सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्यात, सध्या असलेलं सरकार जे आहे सत्तेत बसलेलं, याच सरकारमधले असलेले सर्व मंत्री, मग त्याच्यात फडणवीस असतील, गडकरी असतील, याच लोकांनी वेगळ्या विदर्भाच्यासाठी फार मोठा आंदोलन लढा उभारला होता आणि विदर्भाच्या नावाने मतं घेतली, सत्ता घेतली आणि आता विदर्भालाच ही सगळी मंडळी विसरत आहेत। तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा निषेध करायसाठी, या सगळ्या गोष्टींची त्यांना आठवण देण्यासाठी म्हणून हा आज क्रांतीदिनी आम्ही मोर्चा करायला घेतलेला आहे। आमचे नेते वामनरावजी चटप यांनी या सगळ्या संदर्भामध्ये खूप जबरदस्त आंदोलन छेडलेलं आहे। हजारो लोक त्यांच्या म्हणण्यावर आज या आंदोलनामध्ये इथं हजर झालेले आहेत आणि त्याचमुळे आज क्रांतीदिनी ही एक नवीन क्रांतीची मशाल आज आम्ही इथं छेडलेली आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवून ही घोषणा केली आणि आंदोलनाची मालिका सुरू केली। आम्ही 19 डिसेंबरलाच ऐलान केलं की 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य घेऊ, जिंकू किंवा मरू किंवा जेलमध्ये सडू असं ऐलान केलं आहे। आणि आज क्रांतीदिनी आम्ही सगळे आलो आहे। या नेत्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही कबूल केलं, देतो म्हणून लेखी दिलं आणि देत नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ। आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हे सांगणार आहोत की जे 2 विजेचे प्रकल्प प्रदूषणकारी इथे येत आहेत ते विदर्भाबाहेर न्या, 37% विजेची दरवाढ कायमची रद्द करा आणि विदर्भाचं स्वतंत्र राज्य द्यायसाठी दिल्लीच्या सरकारकडे तुम्ही प्रयत्न करा, भाग पाडा त्यांना, यासाठी म्हणून चाललोय आम्ही। आणि आम्ही ऊर्जा मंत्र्याच्या घरावर जाऊन त्यांना हे प्रश्न विचारणार आणि शेवटी त्यांना म्हणणार की अब मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम। आज क्रांती दिवस आहे आणि आज समग्र वनवासी मूल निवासी वनवासी यांचा पण आज स्थापना दिवस आहे आणि विदर्भासाठी जे आम्ही आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे का 2014 नंतर आम्हाला माहीत पडलं का आपल्या विदर्भामध्ये एवढी खनिज संपत्ती आहे। ज्यावेळेस फडणवीस साहेब, मुनगंटीवार साहेब आणि गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं का विदर्भाला एवढं मोठं खनिज रत्न आहे आणि एवढं मोठं प्रॉफिट आहे आणि त्यांनी विदर्भ अलग करायची मागणी धरून ठेवली। त्याच्यानंतर 2014 पासून सतत इलेक्शन झाल्यानंतर फडणवीस साहेबांचे सरकार बसल्यानंतर आम्हाला असं वाटलं का विदर्भासाठी यांनी काही नाही केलं, तर आम्ही परत त्यांच्या आंदोलनामध्ये सामील झालो आणि त्यांना आठवण देत आहे का तुम्ही विदर्भासाठी एवढी खनिज संपत्ती, विदर्भाच्या लोकांसाठी, ओसाड गावासाठी आणि अन्य लोकांसाठी एवढं सारे काही केलं, तर आता तुम्ही का साथ देत नाही
आणि परत शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचे वीज बिल आहेत, वीज बिलाचा हे झाला आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्राचं सरकार अस्थिर आहे. आज कोणतं सरकार येईन, उद्या कोणतं सरकार येईन, परवा कोणतं सरकार येईन, कोणता पक्ष कोणत्या पक्षात जाईल, यामध्ये गुंतलेला जे सरकार आहे त्यामध्ये सर्वसामान्य माणूस आणि आमचा शेतकरी हा गुंतलेला आहे. शेतकऱ्यांनी कुठं जावं आणि समजा शहरी विकास लोकांचं म्हटलं का तुमचेच मीडियावाले म्हणतात की भाई टमाटरचे भाव 200 रुपये झाले. आम्ही तर म्हणतो 500 रुपये टमाटरचे भाव आले पाहिजे आणि शेतकऱ्याला 300 रुपये किलो भेटायला पाहिजे. तुम्हाला 7वा वेतन आयोग भेटतो, 8वा वेतन आयोग भेटतो, कलेक्टरला सगळ्या घरे स्वयंपाक करणारी बाई भेटतात. मग आमच्या शेतकऱ्याने काय केलं? जर आज 200 रुपये किलो टमाटर असेल, 200 रुपये किलो टमाटर असेल आज, पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये तर 50 रुपयेच जात आहे. आम्ही तर म्हणतो सगळ्या सरसकट 100 रुपये जर दलाल खात असेल तरी आम्हाला मान्य आहे. पण आमच्या शेतकऱ्याला टमाटरसोबत सोयाबीन आहे, चना आहे, तूर आहे, कापूस आहे, अशा मालाला भाव द्या. तुम्ही रास्त भाव द्या, आयात बंद करा, निर्यात चालू करा. आणि विदर्भासाठी असं म्हणून राहिलो का विदर्भामध्ये तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे खनिज संपत्ती आमच्याजवळ आहे, त्या खनिज संपत्तीचा तुम्ही आम्हाला विदर्भाला लाभ देऊ द्या. वीज आमचीच, पाणी आमचंच, केंद्र आमचेच आणि लाभ पश्चिम महाराष्ट्राला, मुंबईला. माझं म्हणणं एवढंच आहे तुमच्या माध्यमातून का सगळ्या लोकांनी, विदर्भवाद्यांनी आज हा एल्गार मोर्चा काढलेला आहे आणि विदर्भ हा 2023 ते 2024 लोकसभेच्या आधी अलग होणार. आणि जो बी राजकारणी असेल, जो बी पक्ष असेल, जो विदर्भाच्या विरोध राहील त्याला आम्ही जाहीर निषेध केल्याशिवाय सोडणार नाहीत. जय हिंद, जय विदर्भ, जय भारत. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त मणिपूर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध म्हणून आज नांदेड येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, काबरानगर रिंग रोड, छत्रपती चौक, तरोडा नाका, राजकॉर्नर, श्रीनगर मार्गे महात्मा पुतळ्यापर्यंत भव्य निषेध रॅली करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. मी डॉक्टर रिठे हनुमंत. आज या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक स्तरावर साजरा होतो. आम्ही प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट हा जागतिक दिवस मोठ्या उत्सवाने हसत हर्षोल्लासात साजरा करतो. त्याचबरोबर सांस्कृतिक नृत्य असेल, वाद्य असेल याच्यासह साजरा करतो. परंतु यावर्षी जे मणिपूरमध्ये घडलेली घटना, जे आदिवासी महिलांचा नग्नदिंड करून त्यांची हत्या करण्यात आली, ही अत्यंत घृणास्पद कृत्य, हे मानवतेला काळिमा फासणारं कृत्य यावर्षी या भारतामधल्या मणिपूरमध्ये घडलेलं आहे. तर त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही संबंध नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाच्या वतीने ही निषेध रॅली काढण्यात आलेली आहे. त्या मणिपूरमध्ये जे घटना घडलेली आहे, खरं तर ही घटना मेमध्ये घडलेली आहे, पण सरकारने ही आतापर्यंत दडून ठेवली आणि या 7, 8, 10, 15 दिवसात ही घटना कळाली पूर्ण जगाला की अमानवीय कृत्य जनतेपासून लपून ठेवलं आणि त्या ठिकाणी जे आदिवासी महिलांवर जे अत्याचार झाले, समाजावर अत्याचार झाले, त्या घटनेचा निषेध आम्ही संबंध भारतातील, महाराष्ट्रातील आणि नांदेड जिल्ह्यातील आदिवासी या घटनेच्या माध्यमातून या मणिपूरमधील सरकारचा, त्याचबरोबर ज्या केंद्र सरकारने अद्यापर्यंत त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना थांबल्या नाही, अशा सरकारचा आम्ही संबंध भारतातील आदिवासीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि याच्यापुढे अशा घटना होणार नाही ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून करतो. अशा सरकारचा जे आदिवासीचं संरक्षण करू शकत नाही, अशा सरकारचा आम्ही जाहीर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दरवर्षी आम्ही उत्साहात विविध पारंपरिक नृत्य, वेशभूषा सर्व आम्ही परिधान करून या ठिकाणी रॅली काढत असतो. परंतु यावर्षी मणिपूरमध्ये झालेली घटना, जी महिलांची नग्नदिंड काढली, मध्य प्रदेशमध्ये युवकाची विटंबना असेल, देशभरामध्ये सातत्यानं आदिवासी विरोधी वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही निषेध करण्याच्या अनुषंगानं या घटनेचा निषेध, त्या ठिकाणच्या सरकारचा निषेध
अमानवी कृत्याचा निर्देश या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही हा रॅली जी आहे ती निषेध रॅली आक्रोश मोर्चा म्हणून आज काढलेली आहे. यामध्ये ज्या काही आमच्या विरोधात घडणाऱ्या घटना आहेत, मानवी पातळीवर जे काही या ठिकाणी विरोधी भूमिका या ठिकाणची वेगवेगळ्या प्रकारच्या जात्यांचे लोक घेत आहेत, याचा विरोध करण्यासाठी माननीय कलेक्टर यांना आम्ही निवेदन देत आहोत. या रॅलीच्या माध्यमातून आम्ही ते काम करतो आहोत. प्रथम सर्वांना जय बिरसा. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही नांदेड शहरामध्ये भव्य अशी रॅली काढलेली आहे, निषेध रॅली आहे. आणि मणिपूरला जी आदिवासींच्या महिलांवर जो अमानुष अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही मणिपूर सरकारचा आणि भारत सरकारचा दोघांचाही निषेध करतो. कारण त्याबद्दल कोणत्याही सरकारनं, मणिपूरच्या सरकारनं, भारत सरकारनं कोणताही त्याच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. आणि एवढा मोठा अत्याचार, अमानुष अत्याचार झालेला असताना काहीही निर्णय न घेता, त्यांना कोणताही न्याय न देता केवळ आदिवासींना वाऱ्यावर सोडून दिले. आणि आदिवासी हे मूळचे रहिवासी आहेत आणि आमच्या महिलांना, तिथल्या त्या लेकी बाळींना, ती नुसती आदिवासींची लेख नाही आहे, तर ती भारताची लेख आहे. जसं निर्भयाच्या प्रकरणामध्ये सगळा देश रस्त्यावर उतरला होता आणि त्या प्रमाणामध्ये आम्हाला आदिवासींच्या महिला असल्यामुळं आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्यासाठी कोणी रस्त्यावर येत नाही. ही एक खंत वाटते की हा देश मुळात आदिवासींचा देश आहे. आम्ही तरी मूळ रहिवासी आहोत, तरी पण आमच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्याला आमच्या मनातलं जे दुःख आहे, ती वेदना आहे, त्याला आम्ही वाट करून देण्यासाठी आज इथं रॅली काढलेली आहे. आम्ही क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. न बोलणारी आहेत. महिलांच्यावरती अत्याचार झाला तरी ते बोलत नाहीत. आणि म्हणून एक तर त्यांनी याच्याबद्दल बोललं पाहिजे, न्याय दिला पाहिजे, नाहीतर घरी गेला पाहिजे. ही भूमिका घेऊन कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर रस्त्यावरती उतरलेले आहे आणि या लढ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा संपूर्ण ताकदीने हा या ठिकाणी आम्ही लढा करतोय आणि याच्यामध्ये सर्व क्षेत्रातले कामगार, सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी होत आहेत. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेगवेगळे समूह, वेगवेगळे कामगार आपापल्या सोयीने या ठिकाणी येणार आहेत, निदर्शनं करणार आहेत आणि आपल्या मागण्यांचं आणि संयुक्त निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांना देणार आहोत. आणि हा कार्यक्रम आजपासून आमचा लढ्याचा सुरू होतो. कामगार वर्गाच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व कामगार संघटनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कामगार संघटना, भारतीय जनता पक्ष सोडून या सर्वांना बरोबर घेऊन आपण या देशातल्या स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळवलं, याच्या आधारे या देशातल्या घटनेच्या आधारे देश चालतो, ते संपुष्टात आणण्याचा जो केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि कामगार कर्मचारी वर्गाचे हक्क संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे, त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही आज देशभर करतो आहोत. आजच्या निमित्तानं 9 ऑगस्टला जात जमातवाद, भाषावाद, धर्मवाद, धर्मनिष्ठा न मानता या देशात जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्यांचा निषेध करतो आहोत. चले जाऊची आम्ही आज घोषणा करतो आहोत. ही घोषणा कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली करतो आहोत. समग्र कामगार इथून पुढच्या काळात राज्य सत्तेच्या कार्यक्रमाचा हस्तक्षेप करतील असा आमचा प्रयत्न आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनी देशातील सर्व शेतकरी संघटना, कामगार संघटना, असंघटित कामगार संघटनेने मिळून हा पुकार जाहीर केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यामध्ये शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, कामगारांना त्यांची जुनी पेन्शन मंजूर झाली पाहिजे, त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, असंघटित कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. अशा असंख्य मागण्या आहेत. त्या मागण्या घेऊन आम्ही या देशाच्या सरकारकडे आलेलो. हे सरकार गेली 10 वर्ष या केंद्रामध्ये राज्य करतंय आणि दिवसेंदिवस सामान्य आणि कष्टकरी माणसाची लूट करून ऐपतवाल्यांची, कॉर्पोरेट जगताची ती भरपाई करायला लागलेला आहे. त्या भरपाईच्या विरोधामध्ये उद्यापासून सगळं हे 9 ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मी सामान्य माणसाला हाक घालणार आहे
की तुम्ही सगळे राजकीय पक्ष सगळं बाजूला ठेवून आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढला. खरं म्हणजे आम्हाला 50% ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि आम्हाला दिलं पाहिजे. सरकारचे कधी डोळे उघडतात काय माहीत नाही, पण सरकारने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. तर अनेक दिवसापासून ही मागणी होते, मात्र अजूनही दखल घेतली गेली नाही. वाटते का आता आजपासून एक पुन्हा आंदोलन होतं या सगळ्या मागणीवर? आता तरी सरकार याकडे लक्ष देईल असं वाटतंय का? आणि काय एकूणच जर लक्ष दिलं नाही तर काय भूमिका असणार? नक्कीच घेईन आणि जोपर्यंत सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करून न्याय मिळवणारच. त्यामध्ये मोठी जागा होत नाही म्हणून मराठ्यांचं आरक्षण 50% वरती जातं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये मार खातो. त्यामुळं आजचे जे धर्म आंदोलन आहे त्याचा आमचा एकच हेतू आहे की आरक्षण मराठ्यांचा आम्हाला द्या त्यांनी रोखतो कसं मिळवायचे. आमची एकच मागणी, ओबीसी यादीचं पुनर्निरीक्षण करा. तुम्ही कायदा केला, तुमची जबाबदारी तुम्ही ती केलीच पाहिजे. कायदा आणि तुम्ही ती करणं भाग आहे. तुम्ही झोपला कोणाला फसवा बसला, आता मराठा फसत नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. केंद्र राज्य सरकारच्या आस्थापनावरील कार्यरत योजना व इतर कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे देशातील 11 कामगार संघटनेच्या आवाहनानुसार देशातील योजना कामगारांचा आज क्रांती दिनी 1 दिवसीय देशव्यापी आंदोलन करून महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समिती अंतर्गत आयटक व सेतू संघटनेच्या वतीने आयटकचे कामगार नेते दिलीप उटाणे, सेतूचे यशवंत झाडे यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्या मार्फत पाठविण्यात आले. या मोर्चाची सुरुवात ठाकरे मार्केट इथून झाली. समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. किमान वेतन मिळालंच पाहिजे. शालेय पोषणार कामगारांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. देशातील 11 कामगार संघटनेच्या आव्हानानुसार आज वर्धा जिल्ह्यातील सर्व कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत. आज कामगार संघटना संयुक्त कृती समिती काढलेले आहे. तर कामगाराविरोधी धोरणं जे ह्या सरकारनं हे केलेली आहे, धोरणं निर्माण केलेले आहे ते चुकीचे आहे. कामगाराचा याच्यामध्ये कोणताही फायदा नाही किंवा कामगाराच्या हिताचं सरकार नाही. आम्ही आता अंगणवाडीचे कर्मचारी, आशा कर्मचारी, अंशकालीन परिचार, शालेय पोषण, विविध संघटना या ठिकाणी आम्ही मानधनावर काम करतो. पण मानधनामध्ये सुद्धा आम्हाला असंच आहे, मानधनही आमचं बरोबर वेळेवर शासनाने दिलेल्या याच्यानुसार वाढत नाही. फक्त भरघोस मानधन वाढू असं सांगण्यात येतं आणि काम आमच्याकडून सगळं करून घेण्यात येतं. जसं म्हणजे आम्ही 24 तास शासनाचे नोकर असल्यासारखे आमच्याकडून काम करून घेतलं जाते. पण आम्हाला त्या मानाने आम्हाला मोबदला दिला जात नाही. जेव्हा केव्हा आणि असे मेसेज केव्हा पण टाकून द्यायचं, हे काम करा, तुम्ही ते काम करा, सगळं म्हणजे आता यांना डिजिटल करायचं आहे. तर आम्हाला पूर्ण डिजिटल करून टाकलेलं आहे. आणि जेव्हा म्हटलं तेव्हा मेसेज टाकला. आमच्या काही महिला काही महिलांना आता वयस्क महिला आहे, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला काही, मॅडम लोकांचे मेसेज आले की त्या घाबरून जातात. दुसऱ्या दिवशीपर्यंत काय होईल काय नाही असं म्हणजे त्यांची सगळी जाग्यावर तळमळ होते आणि
करूही काही शकत नाही. जसे कर्मचारी 8 तास काम करून मोकळे होतात, ते कर्मचारी 24 तास नाही. पण आम्ही म्हणजे केव्हाही मेसेजला रिप्लाय दिला पाहिजे. जर आम्ही लोकांनी रिप्लाय दिला नाही तर त्याचं सुद्धा म्हणजे आमच्यावर खूप हे येतं की ग्रुपवर मेसेज टाकून सुद्धा दिसत नाही का, असं नाही का, तसं नाही का, अशा प्रकारच्या भानगडी निर्माण होतात. तर आम्ही जर एवढं काम करू, आम्ही 24 तास जर काम करत असू तर आम्हाला त्याप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे. पण असं होत नाही. जेवढ्याही सरकारच्या निषेधार्थ तुम्ही हा मोर्चा काढला. हां, सरकारच्या निषेधार्थ आमचा सर्व संघटनाचा मोर्चा आहे, जे आम्ही मानधनावर आहोत. आमच्या मानधनात चांगली वाढ करावी आणि आम्हाला म्हणजे टाईम फिक्स करून द्यावा की तुम्ही आमचे 8 तास नोकर आहे बा. अशा म्हणत नाही की कोणतीही माहिती आम्हाला म्हणजे केव्हाही द्यावी लागते. तसं न होता आम्हाला आमचे कामाचे तास ठरवून देण्यात आले. वीज कंपनीमध्ये काम करणारे सर्व सुरक्षा रक्षक अनेक वर्षापासून आम्ही या वीज कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकमधून काम करतो. परंतु आम्हाला ज्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळाला पाहिजे, त्यामध्ये बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहे. तेव्हा या ठिकाणी मी आज वर्धा जिल्ह्यामध्ये सन्माननीय आमचे नेते ठाणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे इयत्ता 9वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी विविध आस्थापनांमधील कामगारांना वर्षातून केवळ 2 वेळा 12 रुपये कामगार कल्याण निधी भरावा लागणार असल्याची माहिती कामगार कल्याण आयुक्त वैशाली नवघरे यांनी दिली. प्रभारी सहायक कल्याण आयुक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल अकोला विभागीय कार्यालय, यहाँ पे मैं कार्यरत हूँ. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल ये 1953 का जो कामगार निधि एक्ट है उसके अन्वय काम करता है, जिसमें मालक प्रतिनिधि और कामगार इनका कंट्रीब्यूशन रहता है 6 महीने में. कामगार का 12 रुपये, मालक का 36 रुपये, कुल मिला के 48 रुपीज़ 6 महीने में एक बार पे करना पड़ता है, साल में 2 बार. इन जो लोगों का ये कामगार कल्याण निधि कपात होता है उनके लिए मंडल काम करता है. मंडल विविध लेवल पे काम करता है, जैसे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेल कूद में और आरोग्य विषयक जो भी प्रोग्राम है वो मंडल निभाता है. उसमें योजना जो है जैसे शिष्यवृत्ति योजना, पाठ्यपुस्तक योजना है, MSCIT योजना है, पुस्तक अनुदान योजना है. जो कोई अगर कोई किताब लिखता है या कुछ करता है उनके लिए अलग से अनुदान योजना है. शिवनेत्र अनुदान योजना है, गंभीर आजार अनुदान योजना है. ऐसे विविध स्तर पे मंडल विविध योजना कार्यान्वित करती है. विविध उपक्रम मंडल की ओर से चलाए जाते हैं, जिसमें शिशु मंदिर, शिवनवर, ग्रंथालय, व्यायामशाला, इस प्रकार के उपक्रम मंडल कार्यान्वित करती है. उसके बाद में जो प्रोग्राम्स है, जो कामगार है उनके बीच में अंतर्गत जो गुण उनमें पलते हैं उनको बाहर निकालने का काम ये माध्यम से मंडल हमेशा करता है. जैसे कि समरगीत स्पर्धा है, बाल नाट्य स्पर्धा, महिला नाटक स्पर्धा, 2 अंकी नाट्य स्पर्धा, ऐसे विविध स्तर पे नाट्य स्पर्धा मंडल आयोजित करती है. उसके बाद में पुरस्कार मंडल जो कामगार है काम करते हैं उनके लिए आदर्श कामगार पुरस्कार, गुणवंत कामगार पुरस्कार, जो आस्थापनाएं एक दूसरे में मिलकर काम करते उनके लिए राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार करके मंडल देती है. राज्य स्तरीय में अगर देखा जाए तो कामगारों के लिए विशेष कबड्डी स्पर्धा, कुश्ती स्पर्धा बड़े लेवल पे राज्य स्तरीय में निभाए जाते हैं, आयोजित किए जाते हैं. और जो विद्यार्थी 90% के अबव जिनको मिलता है उनके लिए 10वीं और 12वीं के विद्यार्थी को विशेष गुणवत्ता प्राप्त पुरस्कार भी मंडल की तरफ से दिया जाता है. राज्यातील मुस्लिम शहा फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा या मागणीकरिता मुस्लिम शहा फकीर समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीनं आज क्रांती दिन 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा बस स्थान चौकात प्रचंड स्वरूपात जेल भरो आंदोलन करण्यात आले. हम 9 अगस्त क्रांति दिन, इस दिन जो है हमारे मुस्लिम शाह फकीर समाज को भटक्या विमुक्त में समाविष्ट करने के तहत हमने मोताला बस स्टैंड के ऊपर
मुस्लिम शाह फकीर समाज को विमुक्त भटका समाज में समाविष्ट करने के लिए इससे पहले भी माननीय मुख्यमंत्री महोदय को सामाजिक न्याय मंत्री के तहत एक विज्ञापन दिया था, जिसमें हमने ये कहा था कि हमें मुस्लिम शाह फकीर समाज को विमुक्त भटका विमुक्त में समाविष्ट किया जाए। इसी माध्यम से अतुल जी साहब इन्होंने हमें आश्वासन दिया था कि 1 महीने के अंदर अंदर जो है तो हम आपके इस काम को अंजाम देंगे। मगर अफसोस की बात यह है कि आज तक भी उस पर कोई भी कार्यवाही नहीं होने की वजह से मजबूरन हमें आज जो है तो ये आंदोलन का कदम उठाना पड़ा है। और अगर शासन ने हमें जल्द से जल्द न्याय अगर नहीं दिया तो इसी तरीके से बड़े बड़े गांव में, बड़े बड़े शहरों में टप्पे टप्पे से ये आंदोलन किया जाएगा। यही बात हमारी महाराष्ट्र शासन गवर्नमेंट को पहुंचाना है। और हमें आज मोतारा बोराखेड़ी पुलिस स्टेशन में अटक किया हुआ है, जो आज हम सब लोग यहाँ पर बैठे हुए 9 ऑगस्ट क्रांती दिनी आज महाराष्ट्र मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने शाह फकीर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये करावा या महत्त्वपूर्ण मागणीच्या संदर्भात आज मोठ्या प्रमाणात जेल भरो आंदोलन मोताळा बस स्थानकावर करण्यात आले। जेल भरो आंदोलन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी अटक करून पोलीस स्टेशन बोराखेडी येथे इथे आणलेला आहे। गेल्या 2019 पासून आम्ही राज्य शासनाकडे शाह फकीर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्यात यावा याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहोत। 2022च्या हिवाळी अधिवेशनामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाज बांधवांनी विधान भवनावर नागपूर येथे मोठा मोर्चा केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अतुलजी साबळे यांनी त्या ठिकाणी समाजाला न्याय देण्यासाठी मंत्रालयामध्ये 1 महिन्याची आज बैठक घेण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं। परंतु समाजाच्या तोंडाला या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्र्यांनी पाणी पुसले आहेत। त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत समाजाला त्या ठिकाणी भटक्या विमुक्तामध्ये प्रवेश होणार नाही, प्रवर्गात समावेश करण्यात येणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन राज्यव्यापी असं टप्प्याटप्प्याने सुरू राहील याची प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचं राज्यस्तरीय 15व्या पुरस्काराचं आयोजन भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SN बोडके होते, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर रवींद्र शोभरे तर उपाध्यक्ष डॉक्टर महादेव गादेकर होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली। भारतीय माणूस हा व्यक्तिपूजेमध्ये गुंगून पडणार आहे, व्यक्तिपूजेच्या आहारी जाणार आहे आणि जिथे व्यक्तिपूजा हे स्तोम मानलं जातं किंवा व्यक्तिपूजेचा जिथे अतिरेक होतो तिथे राष्ट्र धोक्यात येतं, तिथे व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं आणि व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर असंही आपल्याला वाढण्याची दाट शक्यता आहे। आज आमच्यासारखी माणसं जर मुखी झाली तर उद्याचा समाज कोणत्या वाटेनं जाईल। हे बोलणं बंद करणं, हे वैचारिक थांबवणं, साहित्यिकाचं बोलणं बंद करणं ही देशासाठी आणि समाजासाठी मला वाटतं चांगली गोष्ट नाही आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करणारी ही बाबासाहेब अकादमी आहे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार आम्हाला फार मोठा आहे। आमच्या मायबापापेक्षाही आम्ही बाबासाहेबला मोठे मानतो, कारण आमच्या मायबापांना आम्हाला जन्म दिला, पण या माणसानं आम्हाला माणसात आणलं, आम्हालाच नाही जो जगाच्या पाठीवरचा सुशिक्षित माणूस आहे त्या माणसाला माणसामध्ये आणलेला आहे। आणि म्हणून जिथे आम्ही आहोत त्या ठिकाणी जर माणसावर अन्याय अत्याचार होत असेल मग तो ब्राह्मण समाजाचा असला त्याच्या बाजूने उभं राहणं ही आंबेडकरी चळवळ आहे। म्हणून जाती आणि धर्माच्या देशाच्या पलीकडे जाताना आम्हाला दिसत आहे आणि आम्ही बुद्ध घेऊन जात आहोत आणि बुद्ध घेऊन जात असताना आमच्यावर आतोनात हजारो पिढ्यापासून छळलं म्हणून आम्ही मात्र त्या पिढीला छळणार नाही। बापाचं पाप मुलावर काढणारी आमची संस्कृती नाही। आम्ही मारणाऱ्या कुळाच्या आम्ही वारस नाहोत, आम्ही तारणाऱ्या कुळाचे वारस आहोत ही भूमिका घेऊन आम्ही निरागच्या विचाराला ही परंपरा लाभली गेलेली आपल्याला दिसते। आपण शांतपणे ऐकलात, मला जाणीव आहे फार बोलू शकतो आपण असं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेड पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले भारतातील व महाराष्ट्रातील 24 तास चालणारे खुरगाव नांदुसा येथील एकमेव श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास धम्म प्रचार व प्रसाराकरिता तायवान येथून बुद्ध आणि त्यांचा धम्म 500 धम्मग्रंथ व थायलंड येथून 100 चिवर हे दान स्वरूपात पाठवण्यात आले आहेत। भारतीय चलनानुसार ज्याची किंमत 5 लाख रुपये होते अशी माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पय्याबोधी थेरो यांनी दिली। दौरा दिनांक 22/7/2023 ते 30/7/2023 पर्यंत थायलंड दौरा होता। 25 उपासक उपासिका त्यामध्ये सहभागी झाले होते। अतिशय आनंदित हा दौरा संपन्न झालेला आहे, कारण त्या ठिकाणावर जे बौद्ध उपासक उपासिकांनी त्या ठिकाणावरचे जे दृश्य पाहिलेले आहेत, जे विहार पाहिलेले आहेत, ते पाहून अतिशय भावनिक आणि श्रद्धायुक्त चित्ताने त्यांनी बुद्धाला वंदन त्या सुवर्णभूमीमध्ये केलेलं आहे। त्या ठिकाणावर जवळपास म्हणजे 80 मीटर तथागत भगवान बुद्धाची धातूमध्ये गोल्डन कलरमध्ये असलेली बुद्धाची मूर्ती पाहून सर्व उपासक उपासिका भारावून गेले। ती जवळपास मला वाटते 250 ते 280 फुटापर्यंतची ती भगवान बुद्धाची मूर्ती असेल। एवढी भव्य दिव्य मूर्ती त्या ठिकाणावर आहे। 5,500 किलो प्युअर सोन्याची भगवान बुद्धाची मूर्ती ही गोल्डन टेम्पलमध्ये थायलंडमध्ये बँकॉकमध्ये आहे। ती मूर्तीसुद्धा पाहून अतिशय उपासक उपासिका भारावून गेले। त्यानंतर भगवान बुद्धाची एक महापरिनिर्वाण मुद्रा जी जवळपास 155 ते 60 फूट म्हणजे लांब भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा आहे धातूमध्ये, तीही पाहून उपासक उपासिका अतिशय म्हणजे श्रद्धायुक्त चित्ताने ते म्हणजे बुद्धाला नमन करून भावनिक झाले होते। आणि थायलंड हे जगातील बौद्ध राष्ट्र म्हणून आज जगाला ओळख आहे। थेरवादी परंपरा त्यांनी तिथं जतन करून ठेवलेली आहे। त्या थायलंडच्या उपासक उपासिकांमध्ये एवढी श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघाच्या प्रती की म्हणजे आपण त्याची गणना भारतासोबत करूही शकत नाहीत। थायलंडच्या उपासक उपासिकांमध्ये दान देण्याची वृत्तीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपण त्या सोन्याच्या भगवान बुद्धाच्या मूर्तीवरून अंदाजा लावू शकतो किंवा 250 ते 280 फुटाच्या त्या भगवान बुद्धाच्या मूर्तीवरून लावू शकतो किती मोठी दानपारमिता त्यांच्याकडे आहे। श्रामणेर प्रशिक्षण केंद्र नांदेड जिल्ह्यातील हे 24 तास चालणारं महाराष्ट्र आणि भारतातील पहिले श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। 24 तास हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र चालतं आहे। आतापर्यंत 1000पेक्षाही जास्त म्हणजे या ठिकाणावर श्रामणेर प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत। थायलंडच्या उपासक उपासिकांनी या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी 100 चिवर दान केले। जवळपास म्हणजे भारतीय 3,500 रुपयाप्रमाणे एक चिवरची किंमत आहे। मला वाटते 3.5 लाखापर्यंत म्हणजे त्याची किंमत आहे। असे 100 चिवर थायलंडच्या उपासक उपासिकांनी श्रद्धायुक्त चित्ताने ते दान केलेले आहेत। एवढंच नाही तर तायवान हे एक बौद्ध राष्ट्र आहे जगामधलं। तायवानवरून सुद्धा या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी 100 बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जी मूळ प्रत 1997ची म्हणजे आहे। कारण आजकाल म्हणजे बऱ्याचशा लेखकांनी काही आपल्या मनाने म्हणजे काही ग्रंथ बुद्धांनी त्याचा धम्माचं लिखाण केलं आणि आपले काही जे मनातले विचार होते त्याच्यात टाकून थोडीशी भेसळ झाल्यासारखं वाटत होतं। परंतु जे मूळ प्रत होती तथागत भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माची, त्या मूळ प्रतचं प्रकाशन तायवानच्या उपासक उपासिकांनी केलं आणि त्या जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, विशेषतः महाराष्ट्रात प्रचार प्रसार व्हावा म्हणून मराठी भाषेमध्ये त्यांनी म्हणजे अनुवादित ते बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे। आपल्या या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी त्यांनी जवळपास 500 बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ म्हणजे इथं दान दिलेले आहेत। आज म्हणजे एक बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ पाहिला आम्ही, त्याच्यावर 300 रुपये किंमत आहे आज जर पाहिलं आपण तर तेही मला वाटतं जवळपास 1.5 लाख रुपयाचे पुस्तकं ग्रंथ बुद्धाने त्याचा धम्म
हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी त्यांनी दान दिलेलं आहे. तर भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे थायलंड असेल, श्रीलंका असेल, तायवान असेल किंवा आदी बौद्ध राष्ट्र असतील जगातले, त्यांचं विशेष लक्ष भारत देशाकडे आहे. थायलंडसारखा राष्ट्र भगवान बुद्धाच्या धातूच्या मूर्त्या म्हणजे दानामध्ये भारतासाठी डोनेट करत असतात. तर ही फार मोठं भारतासाठी एक सुयोग्य संधी आहे. आपण त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे आणि आपण श्रद्धायुक्त चित्ताने बुद्ध धम्मसंघाला आपण शरण आलं पाहिजे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला हा पवित्र धम्म आपण शिरोधार्थ मानून या धम्माचा प्रचार प्रसार करणं म्हणजे लोकांचं कल्याण करणं आहे, प्राणीमात्राचं कल्याण करणं आहे. त्यामुळे सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो आपल्यातली श्रद्धा जागृत व्हावी आणि आपल्यातसुद्धा दानपारमिता वाढावी, याच्यासाठी मी आपल्याला सर्वांना एक आव्हान करू इच्छितो. आणि हे जे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र 24 तास चालणार आहे हे सर्व समाजाच्या दानातून उभं राहिलेलं आहे. 1.5 एकर जागा समाजाच्या दानातून घेण्यात आलेली आहे. हे 20x50चं बांधकाम समाजाच्या दानातून निर्माण केलं. 11 फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची जी मूर्ती आहे तीसुद्धा समाजाच्या दानातून निर्माण केलेली आहे. 158 नारळाची झाडं लावली. ही गाडीसुद्धा समाजाच्या दानातूनच म्हणजे निर्माण झालेली आहे. तर आपण अधिकाधिक दान देऊन या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी सुद्धा सहकार्य करावं आणि जेव्हा योग्य संधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी आपण श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी या ठिकाणी एवढी एक नम्र सूचना करतोय. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सरळ सेवा मेगा भरती 2023 या नावाने जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र सरकार बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांकडून SC ST करिता 900 तर ओपन करिता 1000 रुपये प्रायव्हेट कंपनी मार्फत परीक्षा शुल्क वसूल करत असून अक्षरशः बेरोजगार युवकांची लूट सुरू आहे. तात्काळ बेरोजगार युवकांची लूट थांबवून SC ST OBC करिता 50 रुपये अर्ज शुल्क व ओपन करिता 100 रुपये अर्ज शुल्क या सरळ सेवा मेगा भरतीसाठी शुल्क आकारण्यात यावे व बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट थांबवावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या लुटारी सरकारचा निषेध असो. परीक्षा शुल्क कमी झालेच पाहिजे. परीक्षा शुल्क कमी झालेच पाहिजे. परीक्षा शुल्क कमी झालेच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा शुल्क कमी झालेच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषदेची सरळ मेगा भरती केलेली आहे आणि त्या भरतीत जे लोक आपले फॉर्म भरतील अशा ओपनसाठी 1000 रुपये फी आणि SC ST साठी 900 रुपये फी एका प्रायव्हेट कंपनीला वसूल करण्याचा ठेका दिलेला आहे. आणि ही प्रचंड लूट थांबवण्यासाठी आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं अकोला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं. ही जर लूट थांबवली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हा आम्ही यावेळेस या सरकारला इशारा देत आहोत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत दुर्लक्ष करून कोकणवासियांची हाडे व हक्क खिळखिळी करणाऱ्या व थकलेल्या सरकारचा निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करून निषेध दर्शविण्यात आला. नागोठणे नजीक वाकण नाका या महामार्गावर स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून सरकारचा निषेध दर्शविण्यात आला. जनतेच्या मनामध्ये जे आहे ते सरकारला वेधण्यासाठी आम्ही आज प्रयत्न करतोय. पहिल्यांदा सुरुवात स्वाक्षरी मोहिमेने झालेली आहे. हजारो स्वाक्षऱ्या या ठिकाणी लोकांनी या भागातल्या लोकांनी केलेल्या आहेत. परंतु स्वाक्षरी मोहिमेपुरते आम्ही मर्यादित न राहता हा रस्त्याचं काम पूर्ण गणपतीपर्यंत होईपर्यंत निरनिराळ्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे. आणि रस्ता हा चांगल्या पद्धतीने सरकारकडून लक्ष वेधून करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि ते झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा विश्वास या ठिकाणी मला आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत जय भीम.